चला जाणून घेऊया जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाडमध्ये झालेल्या चकमकीबद्दल. तर किश्तवाडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये एक चकमक झाली आहे आणि त्यानंतर तिथे एक मोठी शोध मोहीम सुरू आहे. ही घटना महत्त्वाची आहे कारण यावरून असं दिसतंय की दहशतवादी या भागात पुन्हा डोकं वर काढायचा प्रयत्न करत आहेत. तर यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी पाहूया. पहिलं म्हणजे ही चकमक झाली कुठे, तर किश्तवाडच्या छात्रू भागातल्या एका घनदाट जंगलात. यामध्ये आपले 8 सैनिक जखमी झालेत आणि यातल्या बहुतेक जखमा दहशतवाद्यांनी फेकलेल्या ग्रेनेडमुळे झाल्यात. दुसरी गोष्ट म्हणजे या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी लगेचच एक मोठी मोहीम हाती घेतली आहे. याला ऑपरेशन त्रासी 1 असं नाव दिलंय आणि ही एक जॉईंट ऑपरेशन आहे. म्हणजे यात लष्कर, जम्मू काश्मीर पोलीस आणि CRPF सगळे एकत्र काम करत आहेत. त्यांनी अख्खा परिसर घेरलाय आणि आता दहशतवाद्यांना शोधण्यासाठी ड्रोन आणि स्निफर डॉग्ससारख्या हायटेक गोष्टी वापरल्या जात आहेत. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे हल्लेखोर होते तरी कोण, तर असं समजतंय की हे 2 ते 3 परदेशी दहशतवादी होते आणि संशय आहे की ते पाकिस्तान स्थित जैश-ए-मोहम्मद या संघटनेचे असावेत. त्यांनीच पळून जायच्या प्रयत्नात अंधाधुंद गोळीबार केला आणि ग्रेनेड फेकले. थोडक्यात सांगायचं तर या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी एक मोठी जॉईंट ऑपरेशन वेगाने सुरू आहे आणि यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे.